आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको। अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा। जेईई, नीट, MHT CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र। एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा। अपेक्स अकॅडमी विटा। विटा येथे जय हनुमान रिक्षा स्टॉपच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात साजरी। सांगली जिल्हा, खानापूर तालुका, विटे शहरात जय हनुमान रिक्षा स्टॉप आणि स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने यंदाही हनुमान जयंतीचा उत्सव अत्यंत साध्या पण तितक्याच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा साजरा करण्यात आला। सकाळपासूनच क्रांतिसिंह नाना पाटील चौकातील हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। बजरंग बली की जय अशा हनुमानाच्या जयघोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावून आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। यंदा गॅस टंचाईची मोठी अडचण निर्माण झाल्याने दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे वितरण करता आले नाही, अशी खंत आयोजकांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। मात्र या अडचणीवर मात करत रिक्षा बांधवांनी आणि भाविकांनी मोठ्या आनंदाने आणि श्रद्धेने हा उत्सव साजरा केला आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड, नाईक नवरे। नमस्कार। गेली 15 वर्ष झालं आम्ही महाप्रसादाचं आयोजन इथे हनुमान जयंतीच्या उत्सवात करतोय, पण यंदाच्या वर्षी त्या गॅसचा तुटवडा आहे, त्याच्यामुळे हा महाप्रसाद आम्ही केलेला नाही आणि जिलेबीचं वाटप केलेलं आहे। गॅसचा ॲडजस्ट काय कुठं होतच नाही, त्यामुळे आम्ही जिलेबीचं वाटप केलेलं आहे। स्टॉप आणि इतर शेजारची सगळे गाड्यावाले मालक लोक, डॉक्टर लोक हे सगळे मिळून आम्ही रिक्षावाले मिळून आम्ही हनुमान जयंती साजरी करतो। परंतु यावेळेला गॅस अतिशय तुटवडा असल्यामुळे गॅस मिळाला नाही, त्यामुळे आम्ही स्वयंपाक चुलीवर करणारे आचार्यसुद्धा शोधले, पण ते पण कुठे भेटले नाहीत। त्यामुळे आम्ही फक्त जिलेबीवरती आत्ता प्रसाद देऊन हनुमान उत्सव साजरा केलेला आहे। गेले आता 3-4 वर्ष झालं आमचं इथं आता हॉस्पिटल आहे दीपमाया, बघतोय आपला हा रिक्षा टॉप मित्रपरिवार आणि इथले सगळे मित्रपरिवार हनुमान जयंतीचा हे उत्सव साजरा करते। सगळे मिळून हा उत्सव साजरा होतो, पण यावर्षी जरा थोडं गॅस तुटवडा असल्यामुळे महाप्रसाद काय करता आला नाही, त्यामुळे सगळ्या ग्रुपतर्फे आपलं जिलेबी वाटप केलेलं आहे, तर याचा लाभ भाविकांनी घ्यावा। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी रिक्षा स्टॉपच्या वतीनं हनुमान जयंती साजरी होते आणि हा कार्यक्रम प्रतिवर्षी जेवणाचा प्रसाद वाटप केला जातो। पण यावर्षी आखातीमध्ये युद्ध चालू असल्यामुळं बऱ्याअंशी याची टंचाई भासत आहे। पण माझं एक सरकारला विनंती आहे की धार्मिक कार्यकर्ता त्यांनी तर या ठिकाणी सिलेंडर उपलब्ध करून दिले असते तर लोकांच्या सोयीसाठी गोरगरिबांना अन्नदान करण्याचा जो आमचा मानस आहे तो आमचा पूर्ण झाला असता। पण इथून पुढं गव्हर्नमेंटनं लक्षात ठेवावं, सरकारनं लक्षात ठेवावं की धार्मिक विधी करता तरी कार्यकर्ता तरी कमीत कमी याची उपलब्धता करून द्यावी, ही उणीव पुढच्या वर्षीपर्यंत भासू देऊ नये अशी सरकारला विनंती आणि गॅसची उपलब्धता भरपूर प्रमाणात करावी ही माझी सरकारला विनंती आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।